काय झालं की मी वेगळी अशी का ठरली हेही सांगते की आणि एक महिला म्हणून मला थोडासा अपोज झाला त्यावेळेस नाही मला मिळालं. अनेक अनुभव आले, कुणी पैसे उडवले, कुणी दारातही उभं केलं नाही, कुणी बऱ्याच गोष्टींचे मला असे अनुभव आले. पण मी मुळातच लहानपणापासून स्वभाव गिव्हअप करायचा नसल्यामुळे मी प्रत्येकाच्याकडे असं झालेलं की त्यांची जवळपास चोरीमध्ये 40 ग्रॅम सोनं चोरीला गेलं, पण त्यांनी ते बिल घेतलेलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रूफ नव्हतं की हे माझं 40 ग्रॅम आहे. गोल असा असतो की मी जेव्हा तिथनं बाहेर पडेल तर तिथे एक दुसरी स्मिता देशपांडे तयार झालेली असायला. दागिने तयार करण्याची प्रोसेस जी असते ती, स्टोन सेटिंग करण्याची प्रोसेस जी असते ती, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि समहाऊ 8 वर्ष मी त्यांच्याकडे होते, तर ती माझी जर्नीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तिथे मग हळूहळू शिकायला लागले. सेल्समध्ये मोनोपोली होती बंगाली, ते लोक आपल्या आपल्या गावाकडे गेलेले असल्यामुळे, मायग्रेट झालेले असल्यामुळे त्यांना इथे परत येणं पॉसिबल नव्हतं. आणि मग यावेळेस आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना तिथे घेऊन सिस्टीम प्रोसेस कसं करायला पाहिजे, कारण सस्टेन झालेले बिझनेस जे होते ते मोठे ब्रँड्स होते त्याच्यामध्ये. सो मग सगळ्यांनाच त्याची जाणीव झाली आणि मग ह्या गोष्टी तिथे सुरू झाल्या. पण नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे स्मिता देशपांडे, एक आगळी वेगळी पर्सनॅलिटी. आज भेटूया त्यांना. एका वेगळ्या सब्जेक्टला घेऊन त्या आज आपल्यासमोर आलेल्या आहेत. चला भेटूया स्मिता देशपांडे मॅडमला. नमस्कार मॅम. नमस्कार मॅडम. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम, खूप धन्यवाद. आज वुमन्स डेच्या दिवशी तुम्ही इथे आलात, मला खरंच खूप छान वाटतंय. आणि तुमचा विषय इतका वेगळा आहे ना मॅम, की सगळ्यांनाच मला आज एक गिफ्ट दिल्यासारखं होणार आहे. हो, विषय जिव्हाळ्याचा आहे, बायकांचा. खूप थँक्यू मॅडम, तुम्ही मला इथे बोलवलं. एक महिला एका महिलेला सगळ्या जगासमोर आणती आहे, हाच महिला दिनाचा खरं तर उद्देश आहे. स्मिता देशपांडे मूळच्या सोलापूरच्या असणाऱ्या, ज्यांनी लग्नानंतर 20 वर्षांनी आपल्या बिझनेसला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव महिला ज्वेलरी कन्सल्टंट म्हणून नावारूपाला आल्या. ज्यांच्या इन्कमची सुरुवात 10,000पासून झाली होती, आज कित्येक लाखात आहे. चला भेटूया आज स्मिता देशपांडे मॅडमला. मॅम, ज्वेलरी कन्सल्टंट हा बिझनेस खरं तर खूप कमी लोकांना माहिती आहे, किंवा इनफॅक्ट मी तर म्हणेल की हा विषयच कोणाला माहीत नसेल. तर ह्या अशा बिझनेसमध्ये तुम्ही कशा आलात, कुठून प्रेरणा मिळाली? कशा आलात म्हटलं तर त्याचं उत्तर अगदी छोटंसं असं सांगायचं तर ॲक्सिडेंटली आले. पण झालं असं की मी सोलापूरची प्रॉपर खरं तर माझ्या भावाच्या मित्राने स्वतःची ज्वेलरी तयार म्हणजे गोल्ड ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी तयार करण्याचं त्यांनी सुरू केली होती फॅक्टरी. आणि त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की घरचं कुणीतरी हवं आहे, कारण फ्लोअरवरती सगळीकडे सोनं असायचं, सर तू येशील का? तर मी म्हटलं हो, कारण मी अगदी टाइमपास म्हणूनच त्यावेळेस करायचंच होतं, काहीतरी मुलगाही शाळेत जायला लागला होता. सो मी तिथे जायला सुरुवात केली. पण जेव्हा मी तिथे जायला सुरुवात केल्यानंतर मी पाहिलं, मला फक्त तेव्हा सोनं हे घालण्यापुरतंच असं माहिती होतं, बट तेव्हा गेल्यानंतर मी पाहिलं सोन्याची प्युरिटी कशी ठरवतात, शुद्धता कशी ठरवतात, त्याचे दागिने तयार करण्याची प्रोसेस जी असते ती, स्टोन सेटिंग करण्याची प्रोसेस जी असते ती, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि समहाऊ 8 वर्ष मी त्यांच्याकडे होते, तर ती माझी जर्नीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तिथे मग हळूहळू शिकायला लागले. खरं पाहता 22 वर्षाचा ह्याच्यातलाच एक्सपिरियन्स माझा आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या जर्नीमध्ये माझे त्याच्यातले 15 वर्ष तर मॅन्युफॅक्चरिंग टू मॅनेजमेंट याच्यामध्ये गेलेले आहेत. मॅम, तुम्ही पहिली महिला कन्सल्टंट आहात, ज्वेलरी कन्सल्टंट आहात, तर तुमची अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय झालं की मी वेगळी अशी का ठरली हेही सांगते. की एकतर माझं जेव्हा 22 वर्षाच्या प्रवासामध्ये 15-16 वर्ष जी माझी आहेत ती जॉबची गेली. त्याच्यानंतर मग लॉकडाऊनच्या दरम्यानमध्ये मी आमच्या जॉबच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही सगळ्या आता फ्रीलान्स करा, म्हणजे त्यावेळेस जॉबचं. त्यावेळेस मी बघितलं, मी सर्च केला, लॉकडाऊनच्या सगळेजण आपण घरातच होतो, की या
फील्डमध्ये कुणी महिला आहेत का, तर फॉर्च्युनेटली मला तिथे संधी दिसली की तिथे कोणीच नाही आहेत तशा महिला. आणि मग मी ठरवलं की बस. आणि पुन्हा माझा 22 वर्षाचा एक्सपिरियन्स ह्याच्यामधलाच होता ना, सो मी दुसरं काहीच करू शकत नव्हते. केले असता पण मला आता वेळ त्याच्यात तेवढा घालवायचा नव्हता, कारण ऑलरेडी 40च्या नंतर माझं हे सगळं करिअर सुरू जाणार होतं. सो दॅट मग मी असं ठरवलं की आता ह्याच्यामध्ये आपण हे करायचं. दुसरं वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये की मराठीमधनं करते, बरोबर, त्याच्यामुळे सगळ्यांना ते अजून जवळचं वाटतं, कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या येते ना. तर ह्या संधी मला ह्याच्यामध्ये दिसल्या. आणि मार्केटमध्ये जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की गरज खूप आहे आपल्याकडे, ह्या गोष्टींची गरज आहे. काही नावाजलेले ब्रँडच पुढे जावेत असं नाहीये. माझा मुळात टार्गेट कस्टमर जो आहे ते असे ज्वेलर्स आहेत की ज्यांचे बरेच वर्ष ह्या ज्वेलरीमध्ये झालेले आहेत फील्डमध्ये येऊन, पण आणि त्यांना आता ब्रँड बनायचं आहे. छोटे ज्वेलर्स म्हणा किंवा जे आपण सेकंड लेवलचे किंवा थर्ड पियर 2 पियर 3चे म्हणतो, हे ज्वेलर्स जे आहेत ते माझे क्लायंट्स आहेत त्याच्यामध्ये. सो ही संधी मला दिसली आणि मग मी तिथे उडी घेतली. बरोबर. यासाठी काही वेगळे कोर्सेस वगैरे करावे लागले का तुम्हाला? आता भरपूर निघालेले आहेत. ज्वेलरी डिझायनिंगचे निघालेले आहेत, ज्वेलरी मेकिंगचे सगळ्या गोष्टींचे निघालेले आहेत. ज्वेलरी सेलिंगचं अजून तरी कुठे नाही आहे. पण ज्यावेळेस मी ह्याच्यातला कुठलाच कोर्स केलेला नाही आहे किंवा इव्हन मॅनेजमेंटचं पण मी कुठलं MBA नाही केलेलं, माझं फक्त BA झालेलं आहे. आणि त्यातला M नाही आहे माझा, मॅनेजमेंटचा जो M म्हणतो तो नाही आहे माझा. पण कोर्सेस आहेत आता बरेच निघालेले आहेत त्याच्यामध्ये. मी केलं त्यावेळेस काहीच नव्हतं, तर माझ्या अनुभवाच्या जोरावरच मी इथे आलेले. पण आता GIA म्हणा किंवा अजून मुंबईमध्ये अनेक इन्स्टिट्यूट आहेत की जे ह्याच्यासाठी काम करतात आणि आताच्या तरुणाईला ह्या गोष्टींसाठी शिक्षण देत आहेत सगळं त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. मॅम, सक्सेस इतकं सोपं नसतं. हो. सक्सेससाठी खूप स्ट्रगल करावा लागतो, प्रत्येकजण करतं. म्हणजे जेव्हा आपण त्या उंचीवर जातो तेव्हा लक्षात येतं की इथपर्यंत येण्यासाठीचा प्रवास खूप मोठा होता. बरोबर आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? आज एक यशस्वी महिला म्हणून तुम्ही वावरत आहात, तर तुमचे अनुभव सांगा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळात हे लॉकडाऊनमध्ये सुरुवात झाली होती. लॉकडाऊनमध्ये सगळ्याच ज्वेलर्सचे बिझनेसेस जे होते ते अगदीच प्रमाण कमी झालं होते. आणि त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये अजून दुसरी एक अपॉर्च्युनिटी मला ह्याच्यात अशी दिसली की काही जे लोक होते की म्हणजे ह्याच्यामध्ये मारवाडी राजस्थानी लोकांची जी सेल्समध्ये मोनोपोली होती, बंगाली, ते लोक आपल्या आपल्या गावाकडे गेलेले असल्यामुळे, मायग्रेट झालेले असल्यामुळे त्यांना इथे परत येणं पॉसिबल नव्हतं. आणि मग यावेळेस आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना तिथे घेऊन सिस्टीम प्रोसेस कसं करायला पाहिजे, कारण सस्टेन झालेले बिझनेस जे होते ते मोठे ब्रँड्स होते त्याच्यामध्ये. सो मग सगळ्यांनाच त्याची जाणीव झाली आणि मग ह्या गोष्टी तिथे सुरू झाल्या. पण यशाचा प्रवास तुम्ही जर त्याच्यामध्ये म्हणत असाल तर येस, लॉकडाऊनमध्ये सुरू झाल्यामुळे आणि मी जेव्हा मार्केटमध्ये ह्या गोष्टीची मी असं करते म्हणून सांगायला आले, त्यावेळेस माझ्या मागे माझी क्रेडिबिलिटी नव्हती काही, त्याच्यामुळे आणि एक महिला म्हणून मला थोडासा अपोज झाला त्यावेळेस, नाही मला मिळालं. अनेक अनुभव आले, कुणी पैसे उडवले, कुणी दारातही उभं केलं नाही, कुणी बऱ्याच गोष्टींचे मला असे अनुभव आले. पण मी मुळातच लहानपणापासून स्वभाव गिव्हअप करायचा नसल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी स्वतःला पुढे येस व्हॉट नेक्स्ट प्रत्येक अनुभवातून शिकत गेले आणि मी माझ्या स्वतःच्या सगळ्या गोष्टी तयार करत मी आज हा दिवस गाठलेला आहे. बरोबर. मॅम, ज्वेलरी व्यवसाय जर एखाद्याला सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ले द्याल, किंवा किती इन्व्हेस्टमेंट साधारण त्याच्यासाठी गरजेची असते, किंवा काय स्किल असावी लागते त्यासाठी? इन्व्हेस्टमेंटवर बोलण्यापेक्षा सगळ्यात आधी मी बोलेल की तुम्हाला ज्वेलरी बिझनेस सुरू करायचा असतो तर त्यावेळेस ती कोणती असू दे, तुम्ही गोल्ड ज्वेलरी असू दे, तुमची इमिटेशनची ज्वेलरी असू दे, कोणतीही ज्वेलरी असू दे, तर तुम्ही सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा तुमचा टार्गेट कस्टमर कसं आहे, तुमचं लोकेशन कोणतं आहे. याच्यासाठी मी माझं एक उदाहरण देते की मी मूळ सोलापूरची, मी सोलापूरच्या, तर सोलापूरला शेंगाची चटणी आणि तिथल्या चादरी आणि ह्या सगळ्याचा जाज्वल्य अभिमान माझ्यामध्ये होता. आणि मग मी पुण्यामध्ये आल्यानंतर मी त्या गोष्टीचा बिझनेस एका काही एक्झिबिशन्समधनं सुरू केला, पण तिथे माझा सेलच झाला नाही. मी विचार केला की का नाही झाला, तर मग पाहिलं तर मी ह्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती अशी की लोक, सोलापूर हे फार पुण्यापासून जवळ अवघड रोडनी 3-3.5 तासाचं आहे, आजूबाजूला सगळी देवाची जागा स्थळं असल्यामुळे लोक तिथे जातात, दर्शनाला येतात, पण राहतात सोलापूरमध्ये. आणि मग सोलापूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात.
इझिली अवेलेबल होत होतं. मग लोकांना त्याचं काही वेगळं अप्रूप वाटत नव्हतं, नव्हतं, जरी मला वाटत असलं तरी. आणि त्या गोष्टीमुळे माझा तो सेल तिथे झाला नाही. म्हणून हे उदाहरण घेऊन मी प्रत्येकाला सांगते की जेव्हा तुम्ही घेताय तर तुमचं लोकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या तिथे आसपासमध्ये कोणता कस्टमर राहतो. म्हणजे मी जर समजा साधं इमिटेशन ज्वेलरीचं घेतलं आणि माझं जसं पुण्याच्या कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी जर असेल तर मला ती ज्वेलरी कशी असायला हवी, इमिटेशनची जरी असली तरी त्याचाही पूर्ण विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या शोरूम मध्ये आल्यानंतर हल्ली आये दिन एक नवीन शोरूम निघते आहे. शोरूम मध्ये आल्यानंतर कस्टमरला एक कम्फर्ट फील व्हायला पाहिजे. आता आजकाल इतके ज्वेलर्स झालेले आहेत, सोन्याचे असू दे किंवा तुमचे इमिटेशनचे पण ब्रँड इतके झालेले आहेत की लोकांना कुठेही व्हरायटीज मिळत आहेत. तर तुम्हाला व्हरायटीजवरती न बोलता कस्टमर सर्व्हिसवरती तुम्हाला जास्त बोलणं गरजेचं आहे. कारण की कस्टमर सर्व्हिस जितकी आउट ऑफ द वे जाऊन कस्टमरला मिळेल तितका कस्टमरशी तुमच्याशी कनेक्ट राहतो आणि कस्टमरची रिलेशनशिप तुम्हाला तिथे बघायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट वगैरे हा सगळा जो भाग आहे तो येतो. इव्हन तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पण असं असायला हवं की कस्टमर आतमध्ये आल्यानंतर त्याला फिरताना अडचण नाही वाटायला पाहिजे. किंवा जसं माझे एक क्लायंट होते तर त्यांच्याकडे मी पाहिलं मोठ्याच्या मोठ्या वाड्यामध्ये त्यांनी सुरू केलेलं. कस्टमरला इथे एक वस्तू बघायची, जुनं सोनं आहे तर ते तपासायला दुसरीकडे जायचं, या चक्रा मारावा लागत असल्यामुळे कस्टमर कंटाळून त्यांच्याकडे नंतर यायचा नाही. सो तुमचा हा कस्टमरचा कम्फर्ट पण बघणं खूप गरजेचं आहे. सो अशा गोष्टी आहे. आणि मग इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं सुरू करताय त्याच्यावरती आहे की तुम्ही जर समजा सोन्याचं सुरू करत असाल तर त्याच्यावरती वेगळी इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इमिटेशनचं सुरू करत असाल तर त्याच्यावरती वेगळी इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर, असं आहे त्याच्यामध्ये. मॅम तुमच्या फील्डमध्ये जसं तुम्ही आता एका वेगळ्या फील्डमध्ये आहात तर ज्वेलरी शॉपमध्ये आपल्याला फारशा स्त्रिया दिसत नाही आहेत. तर त्यासाठी तुम्ही काही गाईड कराल का की स्त्रियांनी त्याही क्षेत्रामध्ये यावं? कदाचित मला असं वाटतं मॅम तुम्ही पाहिलं पण माझ्या ओळखीच्या अनेक महिला आहेत की त्यांचं स्वतःचं ज्वेलरीचं शॉप आहे. येस, कोल्हापूरला माझा एक क्लायंट आहे सौरश्मी माने म्हणून. तर त्यांचं स्वतःचं जवळपास त्यांची 3rd जनरेशन आहे की ज्या ह्याच्यामध्ये आहेत. हां, पुण्याच्या जवळ तळेगाव म्हणून आहे तिथं त्या मॅडम. तर ज्या वेळेस स्त्रियांना बाहेर पडायची परवानगी पण नव्हती अशा काळात त्यांनी बिझनेस हातात घेतलेला आहे आणि आज जवळपास 125 वर्षापासूनचा हा ब्रँड आहे आणि त्यांची ही 4थी जनरेशन त्याच्यामध्ये आहे. तर मी म्हणते दागिना आहे त्याच्यामुळे मग तो स्त्रियांशीच निगडीत आहे. तर स्त्रिया तिथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतात. चालवणारा जेंट्स असला तरी सेल्समध्ये तरी स्त्रिया असतात. आणि चालवणारी जरी लेडीज असली तरी तिथेही अजून लेडीज असतातच. सो स्त्रिया ह्या फील्डमध्ये यायला लागल्यात आणि आता तर अजून जास्ती यायला लागलेल्या आहेत. कारण झालंय कसं, अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याबरोबर सेलिब्रेशन एक आपल्या ह्याच्यापासून वाढलेलं आहे लॉकडाऊन पासून. आणि तेव्हा सेलिब्रेशनचा एक अविभाज्य भाग म्हणजे दागिना झालेला आहे. आणि मग स्त्रिया त्याच्यामध्ये नक्कीच आलेल्या. म्हणजे तुम्ही कुठल्या एक्झिबिशन मध्ये जर गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100 स्टॉल पैकी 50 स्टॉल तर ज्वेलरीचेच दिसतील. एक्झॅक्टली. मॅम मार्केटमध्ये सगळ्याचे ट्रेंड सुरू आहेत, क्लोथचे आहेत, इतर बरेच म्हणजे फूडचे ट्रेंड्स सुरू आहेत. तर तसं ज्वेलरीमध्ये सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे? ज्वेलरीमध्ये सध्या जर तुम्ही म्हटलात तर पर्सनलाइज ज्वेलरी जास्ती आहे. म्हणजे आता मी जसं आत्ता म्हणाल्याप्रमाणे की सेलिब्रेशनचा एक भाग म्हणजे दागिने पण आहेत त्याच्यामध्ये. सो आताच्या जनरेशनमध्ये असू दे किंवा मोठ्या महिला जो असतात आता प्रत्येक ड्रेसला मॅचिंग अशी ज्वेलरी किंवा लग्नामध्ये असू दे किंवा कुठल्याही कार्यक्रम एका थीमने त्यांचे सगळ्यांचं ठरलेलं असतं. सो त्याला कनेक्टेड ती ज्वेलरी हे अशा पद्धतीने असल्यामुळे पर्सनलाइज ज्वेलरी म्हणजे मला कशी हवी आहे याच्यामध्ये कस्टमर जास्ती इंटरेस्टेड असतो आणि त्याचा ट्रेंड आता हल्ली चालू आहे त्याच्यामध्ये. आणि मग ह्याच्यामध्ये सगळंच सोन्याची ज्वेलरी येते, चांदीची ज्वेलरी येते, सगळ्याच्यामध्ये मी बघितलंय माझ्या क्लायंट्सकडे जातं की बरेचदा जे ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे त्याचा आणि आत्ताच्या मॉडर्न ज्वेलरीचा थोडासा संगम येतो. म्हणजे मी कोल्हापूरचे माझे क्लायंट आहेत त्यांच्याकडे चांदीमध्ये मी बघितलंय की मुली त्याच्यातल्या पण ट्रॅडिशनल ज्वेलरी घेतात आणि कुणी त्याला सोन्याचं पॉलिश करून घेईल किंवा कुणी त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी कस्टमाइज स्वतःचं काहीतरी एक सांगतील. पण ट्रॅडिशनल ज्वेलरीचा सुद्धा तेवढाच हे आहे. पण ओव्हरऑल पर्सनलाइज ज्वेलरीचा ट्रेंड जास्ती आहे त्याच्यामध्ये. येस मॅम, ह्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात खरं तर. मग ज्वेलरी घेताना कोणती काळजी घ्यावी असं काय सांगाल त्याबद्दल तुम्ही?
ज्वेलरी घेताना म्हणजे जर तुम्ही सोन्याची घेत Purchase असाल करणार तर तुम्ही सोन्याची ज्वेलरी घेत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणत्या शुद्धतेची घेत आहात हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या दुकानदारांनी तुम्हाला त्या शुद्धतेचा भाव लावलेला आहे का हे बघणं गरजेचं. म्हणजे आता 24 कॅरेट 22 कॅरेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी 18 कॅरेटमध्ये अशा वेगवेगळ्या कॅरेट्समध्ये शुद्धतेमध्ये सोनं येतं. तर त्या शुद्धतेप्रमाणे त्याचा रेट आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हॉलमार्क त्याच्यावरती आहे का हे बघणं आहे गरजेचे. चौथी महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये HUID नंबर आहे की प्रत्येक दागिन्याला एक युनिक नंबर आलेला आहे. तर तो सुद्धा नंबर त्याच्यावरती आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं बिल घेणं गरजेचं आहे. कारण की उद्या तुमची ज्वेलरी जर महागाची सोन्याची आहे तुमची कुठे गेली आणि हरवली वगैरे तर तुमच्याकडे एक प्रूफ असतं की येस हे माझं आहे. माझ्या ओळखीच्यांच्याकडे असं झालेलं की त्यांची जवळपास चोरीमध्ये 40 ग्रॅम सोनं चोरीला गेलं पण त्यांनी ते बिल घेतलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रूफ नव्हतं की हे माझं 40 ग्रॅम आहे आणि त्यांना ते पोलीस करता आली नाही. येस येस. आणि दुसरी गोष्ट हल्ली बऱ्याच ज्वेलर्सकडे इन्शुरन्स पण सुरू केलेला आहे त्यांनी. जर असेल तर इन्शुरन्स पण तुम्ही सुरू करून घ्या. जवळपास त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अंशी म्हणजे 90-92% तुम्हाला त्याची रिकव्हरी मिळते त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तर करणं गरजेचं. दुसरी गोष्ट आजकालच्या ट्रेंडप्रमाणे जातच आपलं ट्रेंड बदलतं. तर ट्रेंडप्रमाणे म्हटलं तर फंक्शन कोणतं आहे त्याला रिलेटेड ती ज्वेलरी आहे का हे तुम्हाला बघणं पण गरजेचं आहे त्याच्यामध्ये. की लग्न सराई असेल किंवा रिसेप्शनला असेल आणि वेगवेगळा बर्थडे आहे तर अशा वेगवेगळ्या ह्याच्याकरता तुम्हाला ती ज्वेलरी सूट होती आहे का हे बघणं. त्याच्याचबरोबर तुमचं कॉस्ट्युम्स कुठले आहेत त्याला सुद्धा ते मॅच होतं आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ज्वेलरी खरेदी करताना लक्षात ठेवायला पाहिजे. येस. बरोबर. SD कन्सल्टंट म्हणून तुमची स्वतःचीच फर्म आहे. येस येस. तर त्याच्या अंडर कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता मॅम तुम्ही आणि त्याचा लोकांना कसा फायदा होतोय? SD कन्सल्टंटचे म्हणजे माझ्याच नावाने स्मिता देशपांडेचं SD कन्सल्टंट केले आपण. SD कन्सल्टंटकडनं आपण साधारण रिटेल ज्वेलर्सना जास्ती सर्व्हिस देतो. सर्व्हिस याच्यामध्ये की मी एका वाक्यात जर म्हणायचं म्हटलं तर चार्टर्ड अकाउंटचं CAचं जे काम असतं ते सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना सर्व्हिसेस देते. म्हणजे मग स्टाफ ट्रेनिंग जरी असलं तरी स्टाफ ट्रेनिंगला स्टाफला कसं उभं राहायचं कसं बोलायचं त्यांनी कसे कपडे घालायचे कस्टमरशी आय कॉन्टॅक्ट कसा करायचा त्यांची बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे त्यांचं कम्युनिकेशन स्किल कसं असायला पाहिजे हे पण देते. त्याच्याचबरोबर त्यांचं प्रॉडक्ट सेल करताना त्याचे सेल्सचे स्किल पण देते. कस्टमरला तुमच्याचकडे म्हणजे त्याच ज्वेलर्सकडे प्रॉडक्ट घेण्यामध्ये काय फायदा आहे हे कसं कस्टमरला कन्व्हे करायचं ह्याच्याबद्दल. कारण की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कस्टमर सर्व्हिस हाच तुमचा एक वेगळा काय म्हणतो इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमरशी कनेक्ट होऊ शकता. सो त्याच्याकरता तुम्ही थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन कस्टमरला काही सांगू शकणं गरजेचं आहे. आणि ह्याच्याच बरोबर मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पण आहे की तुम्ही विकताय तर तुमची इन्व्हेंटरीचं जसं इन्व्हेंटरीचं एक रूल आहे की 180 दिवसाच्या वर तुमची ज्वेलरी तुमच्या शॉपमध्ये असायला नको आहे. कारण मग ती कस्टमरच्या डोळ्यामध्ये बसते आणि मग ती तुमची डेडमध्ये होऊन जाते. आणि आज जर सोन्याचा जो भाव बघतोय आपण त्या सोन्याच्या भावाकडे बघता तुम्ही ती ज्वेलरी तुमच्याकडे पडून राहणं हे आपल्याला परवडतच नाही ना. कारण की नाहीच गेली तर शेवटचा उपाय असतो की त्याला मेल्ट करणं आणि ते परवडत नाही आजकालच्या. त्याच्यामुळे तुमचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी सुद्धा मी त्यांना गाईड करत असते. मार्केटिंगसाठी सुद्धा गाईड करते की मार्केटिंगमध्ये मी होर्डिंग्ज आणि ह्याच्या पेक्षा जास्त कस्टमरशी वन ऑन वन कसं तुमचं कम्युनिकेशन होईल इंटरॅक्शन होईल आणि तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा फायदा कसा करून घेता येईल. तर अशा सगळ्या पद्धतीने मी त्यांना सांगत असते. डिपार्टमेंट सेटअप आहे सिस्टीम अँड प्रोसेसेस सगळ्या सेट करणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सर्व्हिसेस देते मी जेणेकरून ओनरला स्वतःला थोडं फ्री राहून सगळे रिपोर्ट्स पण मिळत राहतील आणि त्याचा बिझनेस पण पुढे जाण्यासाठी मदत होईल. अशा बरोबर. त्यासाठी तुम्ही तशी मॅनपॉवर मॅनेज केली आहे? हो म्हणजे माझ्याकडे माझे स्वतःचे जे आहेत ते फ्रीलान्समध्ये काही टीम आहे माझी. पण मी हे सगळं जे करते तेव्हा मी त्यांच्याकडच्याच माणसांकडनं ह्या सगळ्या गोष्टी स्टाफकडनं हे करून घेते. काही काही वेळेस कसं असतं की 10-12 वर्षापासूनचा स्टाफ असतो त्याचं सेल चांगलं असतं त्याचं स्किल चांगलं असतं पण ओनरला माहिती नसल्यामुळे त्यांचं ते रिकग्निशन झालेलं नसतं. सो ह्यामध्ये त्यांच्याकडेच त्यांच्याच जुन्या स्टाफची एक पॉवर टीम तयार करायची त्यांच्याच थ्रू ह्या स्टाफला. कारण कुठे ना कुठेतरी इगोचे पण प्रश्न येत असतात ह्या मुलांचे. सिनियर आणि ज्युनियर ह्या ज्या जनरेशन गॅप्स असतात त्या तिथे पण आहेच असतात तिथे.
सो त्यांना पण थोडंसं रिकग्नेशन दिलं, रिवॉर्ड अवॉर्ड सिस्टीम जर सगळं केले तर त्यांच्याचकडून तो कसा करते. कारण माझी माणसं जाणार किंवा मी जरी जाणार म्हटलं तरी त्या एका दिवसापुरते किंवा काही जेवढ्या महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं तेवढ्यापुरतं, पण त्याच्यानंतर तो जो बिझनेस त्यांनाच चालवायचा आहे ना, तर बेटर त्यांचा स्टाफ तसा चांगला तयार होणं हे आवश्यक असतं. म्हणून मी स्टाफला करते. म्हणजे माझा गोल असा असतो की मी जेव्हा तिथनं बाहेर पडेल तर तिथे एक दुसरी स्मिता देशपांडे तयार झालेली असायला पाहिजे. हा माझा गोल असतो तिथे. हे खरंच खूप छान आहे. म्हणजे त्यांच्याकडे, आणि हे खरंच सत्य आहे की त्यांच्याकडे खूप वर्ष काम करणारे, प्रत्येक फर्ममध्ये इव्हन खूप वर्ष काम करणारा स्टाफ असतो. त्यांना ट्रेनिंगची गरज असते. अगदीच. ही ट्रेनिंग दिल्यानंतर ते पुन्हा एकदा रिफ्रेश होतात आणि छान काम करतात. इनफॅक्ट नवीन मुलांपेक्षा ते खूप छान काम चांगलं का. आणि दुसरं कसं आहे ना मॅम, हल्ली सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगलवरती अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे स्टाफ कस्टमर तुमच्या शॉपमध्ये पाऊल चढायच्या आधी सगळ्या गोष्टींची माहिती करून घेऊन तो चढलेला आहे. त्याच्यामुळे जुन्या पद्धतीने तुम्हाला सगळं चालवलं जाईल ह्याची हे शाश्वती नाहीच आहे की तुम्हाला आता जे सध्या आहे ते नवीन पण ट्रेंड शिकणं किंवा स्किलिंग करणं स्टाफचं हे गरजेचंच असतं. त्याच्यामुळे मी ते त्यांच्या स्टाफकडनं ह्या सगळ्या गोष्टी करून घेत असते. मॅम, इंडियन मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय फरक, ज्वेलरी मार्केटमध्ये काय फरक आहे? माझा आवडता प्रश्न आहे हा. कशा करता मी सांगते. कारण की इंडियामध्ये म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दागिने बनवणारा, दागिने घेणारा आणि दागिने वापरणारा या तिन्ही कॅटेगरीमध्ये इमोशनचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे. बरोबर आहे. पण इंटरनॅशनल लेवलच्या ज्वेलरीमध्ये संस्कृतीचा भाग नाहीये. तिथे ट्रेंड जे असतात त्याच्यामध्ये चाललेलं असतं. म्हणजे ट्रेडिशन आपल्याकडे आहे आणि त्यांच्याकडे फॅशन आहे. आपल्याकडे ट्रेडिशनमध्ये काय येतं की बाबा मुलीला लग्नासाठी सोनं द्यायचे, स्त्रीधन देतीये आई, तिथे इमोशन्स आल्या. ठीक आहे. आणि नवीन सुनेला मला घ्यायचं आहे मंगळसूत्र, तिथे इमोशन्स आले. बरोबर. वाढदिवस आहे, काय आज वुमन्स डे आहे तर वुमन्स डेच्या निमित्ताने गिफ्ट करणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याकडे इमोशन्स आहेत घेणाऱ्याचे सुद्धा. इव्हन ज्वेलरी तयार करणाऱ्या कारागिराचं सुद्धा त्याच्या मागे इमोशन्स असतात. त्यांचं एक बाळच असतं ना ते तयार केलेलं त्यांनी, आणि त्याच्या मागे त्यांच्या इमोशन्स असतात. आणि त्यांनी ती प्रत्यक्ष बनण्याच्या आधी त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये तयार झालेली असते ती ऑलरेडी तिथे, आणि मग ते खाली उतरवत असतात त्यांच्या कृतीमधनं ते. सो सगळ्यात बेसिक म्हणजे इंडियन ज्वेलरी ही आपली संस्कृतीची. आणि तुम्ही बघा ना, लग्नामधल्या ज्वेलरी वेगळ्या असतात. तुम्ही दिवाळीला घ्यायला किंवा इतर सण सवारांना घेतात त्यावेळेस लोक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे संस्कृतीचा पण भाग आहे, इमोशन्सचा पण तिथे भाग आहे. आणि इंटरनॅशनलमध्ये तसं हे इमोशन्सचा भाग तिथं काही नाहीये. जस्ट तिथे एक फॅशन म्हणून तिथं घेतली जाते. आणि आपल्याकडे दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा ही ज्वेलरी घेतली जाते तर त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाते भारतामध्ये. पण परदेशामध्ये इन्व्हेस्टमेंट हा त्याच्या मागचा फॅक्टर फार कमी आहे. फॅशन हाच मी म्हणते त्याच्या मागे आहे. पण आपल्याकडे त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेतात की म्हणजे गुरुपुष्यामृतला सोनं 1 ग्रॅमचं घ्यायचं काय, तर ते इन्व्हेस्टमेंट म्हणून केवळ घ्यायचं. तो एक संस्कृतीचा पण भाग झाला आणि एक बचत म्हणून पण झालं. अनेक ज्वेलर्सकडे हल्ली भिशी सुरू असतात, तर त्या भिशीमध्ये पण इन्व्हेस्ट करणं आणि त्याच्यातनं सोनं घेणं. तर आपल्याकडे सगळ्यात मोठा भाग म्हणजे बचतीचा पण आहे त्याच्या मागे. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे त्याच्यात. मार्केटमध्ये खूप मोठे ब्रँड्स अवेलेबल आहेत. येस. आणि इवन छोटेही शॉप्सवाले आहेत. तर ऑफकोर्स कॉम्पिटिशन आहेच. म्हणजे छोट्या लोकांना तिथपर्यंत पोहोचायचंय, तर त्यासाठी तुम्ही कसं गाईड कराल किंवा ह्या लोकांनी कसं कॉम्पिटिशन करावं? मी सगळ्यात पहिल्यांदा एक वाक्य म्हणेल की ब्रँड बनण्यासाठी तुमचे खूप वर्ष जावे लागतात असं काही नाहीये. ब्रँड तुम्ही पहिल्या दिवसापासून बनता. ब्रँड म्हणजे काय आहो? ब्रँड म्हणजे समजा मी जर समजा थंडा मतलब कोको कोला असं म्हटलेले, तर कोको कोलाने एक प्रॉमिस केलंय कस्टमरला की मला थंड वाटेल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, आणि तो जर गरम बाटली तुमच्या हातामध्ये पडली, थंड कोको कोलाची जी आहे ती गरम असली थंड नसली, तुम्ही काय कराल? देऊन टाकाल, नको. आणि त्या ब्रँड बद्दल तुम्ही नाही ते बोलाल. सो ब्रँड इज व्हॉट की तुम्ही कस्टमरला जे प्रॉमिस केलेलं आहे ते पूर्ण करणं इज ब्रँड. ठीक आहे ना. मग
तुम्हाला जर पहिल्याच दिवसापासून मी जसं म्हणलं की कस्टमर सर्व्हिस ही जी आहे ती वेगळे पण तुमचं आहे, तर तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यामधनं कस्टमर सर्व्हिसमधनं स्वतःचं वेगळेपण, स्किल्ड स्टाफ म्हणल्यानंतर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन बघणं, कस्टमरची रिलेशनशिप जोडणं, काय असतं मोठ्या ब्रँड्समध्ये तुम्ही जे काही सोकॉल्ड मोठे ब्रँड्स म्हणतात ते त्यांच्याकडे काय असतं हेच असतं. आणि सगळ्यात मोठा फरक असतो की सिस्टम अँड प्रोसेस, म्हणजे त्यांच्याकडे जे असतात ते कामं जे असतात ती एक स्टाफ आज सुट्टीवर राहिला तर ते काम आज इथे थांबलं अशा पद्धतीने त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे छोट्या छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत सिस्टीम असते. म्हणजे व्यक्ती जरी हजर नसली तरी सिस्टीम काम पुढे नेत असते. आणि हेच जर ह्या बाकीच्या दुकानदारांनी घेतलं तर त्यांनाही ब्रँड बनायला आणि याला काही वेळ नाही लागत असं आहे. तर सगळ्यात मोठा हा फरक आहे की त्यांना जर तसं करायचं असेल तर त्यांनी फ्रॉम द डे वन त्यांनी आपल्याला ह्या गोष्टी, की आता हे जसं मी म्हटलं की मगाशी की सिनियर अँड ज्युनियर असं होतं, फ्रॉम द डे वन तुम्ही स्टाफला, बरेचदा मी असं बघितलं की स्टाफ जॉईन झाला की हा जाऊन त्या काउंटरला उभे राहा, पण त्याला माहितीच नाही की मला काय करायचं आहे, मला काय विकायचं आहे, मी कोणाकडे काम करतो आहे, या गोष्टी पण बघितल्या. म्हणजे ही जर बघितलं तर रिक्रुटमेंट पासूनची जी प्रोसेस आहे ना ती सुद्धा. हैदराबादमध्ये मी एका ब्रँडकडे जात होते कन्सल्टिंगसाठी, तर त्यांच्याकडे मी बघितलं की त्यांनी रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा ज्या व्यक्तींना घ्यायचं आहे, तर लेडीज असेल जेंट्स असेल तर त्यांचा स्किन टोन कसा असायला हवा, त्याच्यानंतर हाईट किती असायला हवी, त्यांचं घड्याळाचं डायल कितीचं असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी मॅटर केल्या होत्या. आणि कारण ब्रँड आहे ना तुमचा, आज तुम्ही जी व्यक्ती तुमच्या कस्टमरला सर्व्हिस देणार आहे त्यांच्या, ती त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दिली जाणार आहे ना. तर ब्रँडचं नाव म्हणजे कुठलीही चुकीची किंवा चांगली गोष्ट जी आहे ती ब्रँडच्या नावावर हॅम्पर होत असते. सो दॅट ते स्टाफ स्किल्ड असणं हे सगळ्यात गरजेचं आहे. हे जर आपण आपल्या छोट्या कस्टमर ज्वेलर्सनी स्वतःकडे पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून जर केलं तर मग त्यांना ब्रँड बनायला काहीच वेळ लागणार आणि स्पर्धेमध्ये यायला सुद्धा काहीच वेळ लागणार नाही. हे अगदी खरं आहे. म्हणजे मोठ्या शॉपमध्ये जेव्हा आपण जातो, मोठ्या ब्रँडमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा ही सिस्टम खरंच त्यांनी खूप छान मेंटेन केलेली असते. ड्रेस कोड आहे किंवा तिथे उभ्या असणाऱ्या त्या मुली किंवा स्टाफ, इतर स्टाफ, हे सगळं फार त्यांनी छान मेंटेन केलेलं. मी असं नेहमी म्हणते सेल्समध्ये की अर्धा प्रॉडक्ट तुमचं तिथेच विकलं जातं. तुम्ही तुमचा स्टाफ कसा तयार आहे, तो स्टाफ कसा कम्युनिकेट करत आहे, त्याच्यामध्ये तुमचा अँबियन्स कसा आहे, तुमचा डिस्प्ले कसा आहे, अर्ध प्रॉडक्ट तुमचं तिथेच विकलं जातं. उरलं राहिलं तुमचं प्रेझेंटेशन वगैरे, तर त्याचेही ट्रेनिंग घेतले तर स्टाफ त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्यवस्थितपणे कस्टमरला सॅटिस्फाईड करू शकतो. बरोबर. कारण डिझाईन्स म्हणा किंवा सोनं म्हणा हे थोड्याफार प्रमाणात सगळीकडे सारखंच असतं. इव्हन काही छोटे दुकानदार सोनं तसं बनवून, डिझाईन्स तशा बनवूनही देतात, पण मॅटर करते सर्व्हिस मॅटर करते. आणि बरेच असं होतं की बाबा मोठ्या सेम प्रॉडक्ट असतो तो मोठ्या ब्रँडकडे लागलं तर त्याची वेगळी मेकिंग आणि हे असतं, छोट्या दुकानदारांकडे लागलं तर. आणि मग कस्टमर काय करतो की जेव्हा ब्रँडमध्ये जातो तर सगळ्यात पहिल्यांदा कल्चर जे असतं ना तिथे, ते मी जे आता म्हणलं की सिस्टीम, प्रोसेस आणि ट्रेन स्टाफ, ह्याच्यामध्ये त्या लोकांचा ॲटिट्यूडच इतका वेगळा असतो ना. म्हणजे एक ब्रँडमध्ये चढताना त्यांच्याकडची मेकिंग जास्ती आहे ह्या माइंडसेटनी कस्टमर चढत असतो. तर सेल करणाऱ्या स्टाफकडे सुद्धा ते स्किल असतं की माझी मेकिंग जास्ती आहे, कस्टमर मला त्या प्रश्नावरती प्रश्न विचारणार तर मला उत्तर काय कसं द्यायचं आहे ते, की हो मग वस्तूच तशी आहे, तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्या ब्रँडमध्ये तुम्हाला दिसतात ते तुम्हाला दिसायला अरे म्हणजे मी सांगते की लोणी, जे शिर्डीच्या जवळ प्रवरा लोणी म्हणून आहे, तिथे खूप छोटं असं दुकान होतं. तिथे एक MBA झालेली मुलगी होती. तिला कस्टमर आले की त्यांना वेलकम करायला, त्यांना काउंटरवरती एस्कॉर्ट करायला वगैरे असं ठेवलं होतं. 2 वर्ष तिने ते काम केलं. सुरुवातीला कस्टमर विचकायचे, ही करायला लाजत नव्हती, कस्टमर विचकायचे कारण लहान गावातले होते ना. तिने येऊन नमस्कार केला तर असं व्हायचं कस्टमरला त्याच्यामध्ये. पण नंतर तिची तिथे एवढी सवय झाली की ती जर एखाद दिवशी नसली तर कस्टमर विचारतात मॅडम नाही दिसत आहे, कुठे गेल्या, ती इतकी छान बोलून त्यांना भिशी सेल करायची. सो हे गरजेचं आहे तुमच्या इथे. आणि त्याच्यामुळे आपण लहान गावात असू दे, मोठ्या गावात असू दे किंवा कुठेही शहरात असू दे, तुम्ही तुमचा बिझनेस त्यांच्यासारखा करायचा आहे असं जर म्हणत असाल तर तुम्हाला ही पावलं उचलावीच लागणार आहे. त्यांच्यासारखं करायचं असेल तर त्यांच्यासारखं बनणं सुरुवातही करावी. अगदीच बरोबर. ज्वेलरी बिझनेस मध्ये येण्यासाठी लोकांनी कशी सुरुवात करावी? ते मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की त्याचा चाललाय म्हणून माझा काढायचा आहे अशा ह्याच्याने नाही, किंवा माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आता ते मला कशात तरी गुंतवायचे आहेत म्हणून मी ज्वेलरीमध्ये यायचं असं नाही.
तुम्हाला थोडं तरी ज्वेलरीमध्ये नॉलेज असणं माहिती गरजेचं असणं आहे. गरजेचं बरं आहे. ठीक आहे, बरोबर. तुम्हाला ज्वेलरीचं नॉलेज जर समजा कमी असेल तर तुम्ही तुमचा स्टाफ तरी तसा स्किल्ड ठेवणं गरजेचं आहे या बिझनेसमध्ये येताना. किंवा तुम्ही जरी इमिटेशन ज्वेलरी जरी विकत असला तरी ज्वेलरीच्या बद्दल की मार्केटमधले ट्रेंड तुम्हाला माहिती असणं त्याच्याकरता जास्ती गरजेचं आहे. बरोबर. कशाला काय म्हणतात, त्याच्यानंतर कुठलं चाललं आहे, सीझन कुठला आहे, कॉम्पिटिटरच्या बाबतीमध्ये तुमचं काय गोष्टी येऊ शकतात, त्या तुम्हाला कशा इथे सुधारायच्या आहेत, अशा बऱ्याच गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरची रिलेशनशिप, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला विचारात करणं गरजेचं आहे. तुम्हाला विचारायचे की चांगला ब्रँड बनण्यासाठी कस्टमर सोबत चांगले रिलेशन बिल्ड करणं महत्वाचं आहे किंवा लॉयल असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हो. तर त्यासाठी काय करायला हवं? कोणताही बिझनेस असू दे, कस्टमरची एक जर्नी असते. जेव्हा तो कुठेतरी तुम्ही मार्केटिंग करता, मग ते सोशल मीडियावर असू दे किंवा अजून कुठल्याही पद्धतीने असे काही ना काहीतरी पद्धतीने, किंवा मला समजा कळले की अमुक एका ठिकाणी माझ्या मैत्रिणी सांगले की या ज्वेलर्सकडे जा, खूप चांगलं आहे, किंवा इथे जाऊन साडी घे, खूप चांगल्या ह्याच्यामध्ये. जेव्हा मी त्यांच्याकडे किंवा त्यांचं नाव सगळीकडे बघते, मी आता तर गुगल आलंय, गुगलवरती पण सर्च केलं जातं, सगळीकडनं मी जेव्हा एक इन्फॉर्मेशन घेऊन येते तेव्हा मी एक इमेज घेऊन त्यांच्याकडची पायरी चढत असते. बरोबर. जेव्हा मी ही पायरी त्यांच्याकडे चढते तर मी आज फर्स्ट टाइम तुमच्याकडे येते तेव्हा मी न्यू आहे, पण नंतर मग मला जर जे मी इमेज घेऊन आली त्याप्रमाणे जर मला सगळं ॲम्बियन्सचा असू दे, सर्व्हिसचा असू दे, प्रॉडक्ट कॅटेगरी, सगळ्या गोष्टींचा अनुभव तसा आला, तर मग मी नेक्स्ट टाइम जेव्हा परचेसिंग करायचं आहे त्यावेळेस मी नक्कीच पुन्हा त्याच ज्वेलर्सकडे जायचा विचार करेन. मी जेव्हा पुन्हा त्यांच्याकडे जायचा विचार करते सेकंड टाइम पण मला तोच, कारण कुठलंही बिझनेसमध्ये कस्टमर जेव्हा प्रॉडक्ट तयार करतोय, तुमच्याकडनं घेतोय, तर त्यावेळेस तुमच्याकडनं एक अनुभव घेऊन जातो आणि त्या अनुभवावरती अवलंबून आहे की कस्टमर तुमच्याकडे परत यावा का नाही यावा. मग तुम्ही मला फर्स्ट टाइम आला तसाच अनुभव सेकंड टाइमला पण मला दिला तर येस, मग मी परत तुमच्याकडे विचार करते की येस मला हा यायचं आहे ह्यांच्याचकडे. मग अशी कस्टमरची जर्नी तुमच्याकडे प्रत्येक वेळेस तोच अनुभव येत असला तर तुमची कस्टमरची जर्नी तुमच्याकडे अशी होते. आणि आत्ता नुकताच एक रिटेल कस्टमरच्या बाबतीमध्ये एक रिसर्च झाला, त्या रिसर्चमध्ये असं झालंय की तुमच्याकडनं हॅपी होऊन बाहेर पडणारा कस्टमर जो आहे तो तुमच्याकडे नवीन 10 कस्टमर जोडतो. बरोबर. पण तुमच्याकडून अनहॅपी होऊन कस्टमर जर बाहेर पडला तर तो तुमच्याकडचे जवळपास 50 कस्टमर तोडतो. कारण व्यक्तीची मनोवृत्तीच ही अशी आहे की चांगलं सांगायला थोडंसं धजावत नाही आपण. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी गाडी घेणार आहे किंवा मी अमुक एक गोष्ट करणार आहे तर नाही थांब होऊ दे मग सांगता येईल, उगाच कुणाची तरी दृष्ट लागेल असं आपण म्हणतो. पण जर मला छोटासा जरी कार जरी आला, काही जरी दुखलं तर मी सगळ्यांना दाखवत सांगते हे बघ मला लागलं, हे बघ मला म्हणजे जी मनोवृत्तीच असेल माणसाची की जे चुकीचं असेल किंवा दुःखी असेल निगेटिव्हिटी येस खूप नकारात्मक सगळ्यांच्या मध्ये पसरवायच्या, लवकर पसरवायच्या. आणि त्याच्यामुळे मग तुमचं म्हणून ह्या गोष्टीमध्ये कस्टमरला तुम्ही अनुभव कसा देताय हे पण त्याच्यावरती अवलंबून असतं. ज्वेलरी बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा किती वापर होतो किंवा मार्केटिंगसाठी डिजिटल मार्केटिंगचा किती वापर होतो? ज्वेलरी बिझनेसमध्ये मी तर म्हणते की येस अगदीच आहे. कारण की आता सगळीकडे तुम्ही कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग केलं तर त्याच्यामध्ये एका लिमिटेड कस्टमरपर्यंत पोहोचतात, पण तुम्ही डिजिटली जेव्हा जाता स्वतःला तेव्हा तुम्ही बऱ्याच अंतरापर्यंत आणि बऱ्याच लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की 10 ज्वेलर्समध्ये मला एक 11वा किंवा 10 लोकांमध्ये मला एक 11वा म्हणून थांबायचं आहे का 11वा मी आहे पण माझ्याकडे काय मिळतं. म्हणजे आता तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियाचा अल्गोरिदम कसा असतो की त्यांच्या ह्याच्यावरती जर समजा ते क्लायंट एक 10 सेकंद जरी थांबला तरी ती पोस्ट वर घेतली जाते. त्याच्यामध्ये नुसतं स्क्रोल करत राहण्यासाठी कुणी ते हे करते. तर ह्याच्याप्रमाणे जर तुमचा कंटेंट फार महत्वाचा आहे, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती बोलता त्यावेळेस तुमचं USP बद्दल तुम्ही तिथे बोला. 10 लोकांमधनं मी 11वा प्युरिटी बद्दल पण सगळे बोलतायत, डिझाईन बद्दल पण सगळे बोलतायत, स्कीम बद्दल पण सगळे बोलतायत. मला काहीतरी असं बोलायचं आहे की ज्याच्याकरता कुठूनही कस्टमर असेल तर तो त्यांच्याकडेच यायला पाहिजे. बरोबर. माझ्याकडे काय यायला पाहिजे. येस. आणि तुमच्या बोलण्यामधनं कस्टमरला त्या म्हणजे मी म्हणते की मार्केटिंगची लँग्वेज अशी असं पाहिजे की कस्टमरला तुमच्याकडे येण्यासाठी मजबूर होण्याचं एक कारण मिळालं पाहिजे. अशी तुमची मीडिया म्हणजे सोशल मीडिया तर हल्ली फार महत्वाचाच झालेला आहे. तुमचा तो प्रेझेन्स जो आहे तो अत्यंत महत्वाचा झालेला आहे त्याच्यावरती.
मग बाकीच्या गोष्टी आहेतच, म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की ATL आणि BTL आहे की ज्याच्यामधनं तुम्ही होर्डिंग बिल्डिंगपेक्षा ते होर्डिंग बघून तुमच्याकडे किती कस्टमर आला हे तुम्हाला नाही कळणार. पण तुम्ही एक पॅम्पलेट वाटताय आणि त्या पॅम्पलेटमध्ये अशी काहीतरी स्कीम टाका, जसं उदाहरणार्थ तळेगावला आम्ही एक स्कीम केली होती की हे पॅम्पलेट घेऊन येणाऱ्याला एक हमखास बक्षीस. सो मला लक्षात आलं की ते होर्डिंगमधनं का या पॅम्पलेटमधनं मला कस्टमर जास्ती आलेला आहे. सो मला कोणता मीडिया मला मदत करतोय हे मला कळणं गरजेचं आहे. बरोबर. टेलिकॉलिंग पण महत्त्वाचं असतं मार्केटिंगमध्ये, की तुमच्या कस्टमरला जसं माझ्याकडे समजा लग्न आहे तर मी तुमच्याकडे एक व्हॉट्सअपवरती मी इन्व्हिटेशन पाठवलं, तुम्ही बघितलं हां स्मिताकडनं हे आले, ओके डन. त्याच्यावरती मी एक कॉल केला की मॅडम नक्की या बरं का, असं असं आहे लग्न. मग तुमच्या डोक्यामध्ये माझ्याकडे येण्याबद्दलचे थॉट प्रोसेस सुरू होते. येस. सो टेलिकॉलिंग हा सुद्धा तुमचा मार्केटिंगमध्ये असणं महत्त्वाचा भाग आहेच. बरोबर. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारते, तो खरं तर सगळ्यांनाच पडलेला असेल. अच्छा. सोन्याचे भाव आता गगनाला भिडलेत. बरोबर. आणि ते दिवसेंदिवस वाढतायत, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सोन्याचे भाव वाढणं माझ्या दृष्टीने किंवा मी माझं पर्सनल मत जर म्हटलं तर ती एक मिथ आहे. मला तुम्ही सांगा, लॉकडाऊनच्या आधी 40,000 भाव होता, सोडा मागच्या वर्षीच्या दिवाळीला 60,000 भाव होता. ठीक आहे, आज भाव 80,000, 80च्या प्लस झालेला, 90 तसे आलेला आहे. मग तुमच्या जुन्या सोन्याला त्याच्यामध्ये भाव मिळाला ना, भाव मिळाला ना तुम्हाला. त्याच्यात ठीक आहे, सोन्याचा भाव म्हणजे बाकीच्या मार्केटमधला किंवा ते शेअर मार्केटचा म्हणा ह्याच्याने काही जरी संबंध असला तरी कस्टमरच्या मनामध्ये एक अनामिक भीती, अरे अरे भाव वाढला. हा फरक कुठे पडतो, जर मी 10 ग्राम घेणार असेल तर मी 5 ग्राम घेईन. ठीक आहे, पण माझ्या काही क्लायंटच्याकडे असं सुद्धा झालेलं आहे की मागच्या वर्षीचा इतकाच यावर्षी पण सेल झालेला आहे, ग्रॅमेजेसमध्ये तो सेम असला तरी व्हॅल्यू वाईज वाढलेला आहे, कारण रेट वाढलेला आहे. त्याच्यामुळे दॅट इज अ वन मिथ, असं काही नाहीये. आणि कसं आहे ना मॅम की जसं इन्कम वाढतं ना तसे ह्या सगळ्याच गोष्टींचे भाव हे वाढत असतात. बरोबर. आपल्याला हे लक्षात नाहीत, म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त सोन्याचे भाव वाढतायत, पण त्यासोबतच आपलं इन्कम वाढत असतं. हे थोडंसं लक्षात घेण्यासारखं. अगदीच बरोबर आहे तुमचं म्हणणं. हो. आज 8 मार्च वुमन्स डे आहे, तर त्या निमित्ताने स्पेशली तुम्ही स्त्रियांना काय सांगाल, काय सजेस्ट कराल? मी स्त्रियांना नक्कीच असं सांगेल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आहात, तुमचं शिक्षण कितीही झालं असेल, तुमची काहीही असेल तरी तुमच्या बाबतीमध्ये, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की कोणतीही परिस्थिती आली तर घाबरून किंवा हरून जाऊन तिथे थांबू नका. ठीक आहे, ऍक्सेप्ट करा. तुम्ही जेव्हा त्याला स्वीकाराल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरचे भरपूर सोल्युशन दिसतील आणि मग तुम्ही त्याला फेस करण्यासाठी तयार व्हाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये आर्थिक अस्तित्व तुमचं घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कितीही वेल टू डू फॅमिलीमध्ये असाल किंवा तुम्ही कितीही गरीब मध्ये असाल, पण तुमचं स्वतःचं एक आर्थिक अस्तित्व तुमचं असणं फार महत्त्वाचं आहे आणि ते जपा. बस. तुमच्या लाईफ जर्नीमध्ये असा एक कोणता महत्त्वाचा क्षण किंवा आठवण आहे की जी तुम्हाला आज सांगावीशी वाटेल आम्हाला? खूप आठवणी आहेत मॅम. खरं सांगते ना की पहिल्यांदा मी जेव्हा ही कंपनी सुरू करायचं म्हणलं SD कन्सल्टंट, तर त्यावेळेस मी पहिले 6 महिने तर जे जुने क्लायंट माझ्या जॉबमध्ये होते तर त्यांना फक्त सांगायचे की मी असं असं सुरू केलं आणि कुठल्या ज्वेलरकडे तुम्हाला जर असेल तर सांगा. मग ते असं सांगून 6 महिने मला मिळत होती. स्वीकारलं मला त्यांनी. स्वीकारल्यानंतर मग मी माझी कंपनी लॉन्च केली आणि लॉन्च केल्यानंतर माझी क्रेडिबिलिटी पण हळूहळू तयार झाली. सो आठवणीत राहायचं म्हणजे प्रत्येक क्लायंट किंवा स्टाफ त्यांच्याकडचे ते माझ्याबद्दल जेव्हा त्यांच्याकडनं जे काही फायदे झाले त्याच्याबद्दल बोलतात तर त्या तर खूप सुंदर आठवणी असतात. पण ज्यावेळेस माझ्या मुलांनी माझी आई उद्योजिका आहे ही ओळख सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण जसं म्हणतो की एक सुशिक्षित स्त्री जसं घर पूर्ण सुशिक्षित करते, तसंच असं आहे की एक उद्योजिका स्त्री सगळ्या घराला उद्योजक बनवत असते. त्याच्यामुळे माझा मुलगा जेव्हा सगळ्यांना सांगतो की माझी आई उद्योजिका आहे, त्यावेळेस मला खूप अभिमान वाटतो. खूप छान वाटलं मॅम, खूप माहिती मिळाली
आणि एक वेगळा विषय तुम्ही प्लॅटफॉर्मवर घेऊन आलात. Yes. आजचा आपला पॉडकास्ट पाहून नक्कीच बऱ्याच स्त्रियांना तुमच्यापासून मोटिवेशन मिळेल. बऱ्याच स्त्रिया ह्या क्षेत्राकडे वळतील अशी अपेक्षा करते. येस, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आज तुमच्या मार्फत मी सगळ्या स्त्रियांना सांगते की ज्या स्त्रियांना गरजेचं नाही की तुम्हाला माझी काही फीस द्यावी लागेल, त्यांना कुणालाही माझ्या सल्ल्याची गरज पडली, इंस्टाग्रामवरती माझ्या सोशल मीडियावरती माझा नंबर आहे, मी फ्रीमध्ये त्यांना कन्सल्टिंग नक्कीच देईन त्यांच्यासाठी. सो तुम्ही सगळ्यांनी बोलवलं आणि आज मला सगळ्यांना व्यक्त होण्यासाठी संधी दिली, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू. आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला माहिती आहे सगळ्या स्त्रियांचा अगदी जवळचा विषय आहे ज्वेलरी. बरं, नुसतं ऐकू नका, तर त्या दृष्टीने पावलं नक्की उचला. स्मिता देशपांडे मॅडम ह्या पहिल्या स्त्री आहेत, परंतु इथेच थांबून चालणार नाही आपल्याला. तर अशा कित्येक स्त्रिया ह्या फील्डमध्ये यायला पाहिजेत अशी त्यांची आणि माझीही इच्छा आहे. तर त्यासाठी त्या तुम्हाला नक्की गाईड करणार आहेत. मी त्यांचा नंबर खाली देत आहे, तर तुम्ही त्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा पॉडकास्ट कसा वाटला तेही नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. बिझनेस टॉक मराठी तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.